गुड मॉर्निंग. तर आज आमचा उटीमधला शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही उटीमध्ये राहिलेले 1-2 पॉईंट करून आज आम्ही दुपारी मैसूरसाठी परत जाणार आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 9. आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहे आणि आज उटीमध्ये 1-2-3 पॉईंट करून मैसूरला जाणार. मैसूर मस्तपैकी आज आणि उद्या मैसूर फिरणार आणि उद्या लास्ट डे असणार आहे ट्रिपचा. मस्त नाश्ता आहे, साऊथ इंडियन नाश्ता आहे, प्युअर इडली, उत्तप्पा वगैरे, डोसा, सांबार, चटणी. तर आम्ही आता पहिला पॉइंट आजच्या दिवसाचा आम्ही पायकरा लेकच्या इथं आलोय आणि हा सगळा लेक इकडे भरपूर मोठा असा लेक आहे हा आणि लोकेशन जबरदस्त आहे. मागच्या बाजूला ती निलगिरीची झाड आहेत खूप. तर आता आम्ही पायकरा लेक बघून पुढचा पॉइंट पायकरा फॉल्सला आलोय. तर आम्ही आता पायकरा फॉल्सला आलोय. तिथं आता फॉल्सला बघायला एंट्री फी. आपल्या इथं राऊतवाडीच्या धबधब्याला असंच घुसायला विचारत नाही, कारण इथं धबधबा बघायला पण आता फी घ्यायला लागले. म्हणजे काय बघा, आता पावसाळ्याची सुरुवात असती तर भरून वाहताना एकदम एक नंबर दिसला असता. जबरदस्त. पण हे मागचं लोकेशन जबरदस्त आहे. इकडे मध्ये तिथं बरं. तर आता आजचा तिसरा पॉइंट हे काय, टेबल लँड. टेबल लँड आपल्या इथं महाबळेश्वरला टेबल लँड म्हणतो याला, पण ऍक्च्युली हा शूटिंग पॉइंट आहे. इथला साजन वगैरे पिक्चरचं शूटिंग या ठिकाणी झालंय. टेबल पॉइंट पण नाही, टेबल पण नाही, वेगळंच शूटिंग पॉइंट आहे. हे सगळं पठार असल्यासारखं आहे. अजून वर गेल्यावर जमते ना ते बघायचं राहू, तिकडे चढायचा कंटाळा. आणि विशेष म्हणजे ह्याच्यावर पण तिकीट लावले त्यांनी वर जाऊन मैदान स्वतःचे पैसे चढा. दोन दिवस उटी बघितल्यानंतर आता आमची उटीची ट्रिप संपली आणि आता आम्ही परत मैसूरला निघालोय. तर आता आम्ही उटीवरून मैसूरला जाताना वाटेत आम्हाला जंगल राईड करायची होती. त्यासाठी आम्ही आता जंगल राईडला निघालोय. तर आता दुपारच्या वेळेत किती ॲनिमल्स दिसतील सांगता येत नाही, पण आम्हाला तो अनुभव घ्यायचा होता, कारण इथं बरेच ॲनिमल्स आहेत. बघूया आता आमचं लकवर आहे की किती ॲनिमल्स दिसतात, कोण कोण दिसते. हे आम्ही आलोय जंगल सफारीला. खरं खतरनाक रस्ता म्हणजे रस्ता नाहीच आहे. फार दगडगोट्यातनं येणं आणली ही गाडी घेऊन. मला वाटलं आता मालते पलटी 2-4 ठिकाणी. काय रस्ता नव्हताच हे अशा ह्याच्यातनं आणले त्यांनी. हे बापरे, खरं वरती येऊन इथं थांबवलंय. इथं हे लोकेशन काय नाही, खरं गाई दिसाले आणि रस्ता असा. तर आता आम्ही उटीवरून मैसूरला येताना वाटेत जंगल सफारी केली. जंगल सफारी करून आता जवळजवळ ही 3 तासाची जर्नी आहे. आता रस्त्यात थांबून आम्ही एका रेस्टॉरंटला, उडपी रेस्टॉरंटला थांबून थोडा नाश्ता करायला थांबलोय. आणि 3 दिवस झाला आता नुसतं साऊथ इंडियन खाऊन पण कंटाळा आला आहे. इडली, डोसा, वडा सांबार, सांबार, चटणी तेच नुसतं चाललंय. तर आता संध्याकाळी जे वाजले 6:30 आणि आत्ता आम्ही पोचलोय मैसूरमध्ये वृंदावन गार्डन मध्ये. आणि बरोबर आम्ही पोचायला आणि पाऊस चालू व्हायला. लास्ट टाइम जसं दुबईला गेलो आणि शेवटच्या दिवशी पाऊस चालू झाला तशीच कंडिशन आता आहे. पण वृंदावन गार्डन काय बंद केलेलं नाही.
त्यामुळे आम्हाला पावसात का होईना खरं वृंदावन गार्डन बघायला मिळायला लागलं. वृंदावन गार्डन मध्ये आम्ही आलोय आणि हा इथला फाउंटन शो. 4, 3, 2, 1. आहा, खास यासाठी आम्ही पावसात येऊन बसलोय. हा फाउंटन शो आहे, मस्त आहे. उटीवरनं म्हैसूरला आता आम्ही पोहोचलो आणि ही आता आम्ही रूम नवीन इथल्या म्हैसूरमधल्या हॉटेलमध्ये ही रूम घेतलेली आहे. ही आमचं हॉटेल बुकिंग होतं आधीपासून. हे सोहू बुटीक हॉटेल खूप सुंदर आहे, एकदम 3 स्टार प्रॉपर्टी आहे, जबरदस्त. तर आत्ता शेवटी आम्ही हॉटेलमध्ये पोहोचून या इथं आम्ही डिनर करायला आलोय. जवळजवळ 9 वाजले आज आम्हाला इथं यायला. आणि हे मस्त हॉटेल आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं हॉटेल हे सुंदर आहे, मस्त एकदम इंटेरियर वगैरे एकदम जबरदस्त आहे. तर आज आहे ट्रिपचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही निघालोय आता. एक टेम्पल आहे, काय नाव त्याचं, क्या नाम है उसका, चामुंडी टेम्पल. आम्ही आलो या चामुंडेश्वरी टेम्पलच्या इथे. हे टेम्पल आहे आणि इथं आता दुपारचे 12 वाजता आम्ही पोहोचलोय. भरपूर ऊन आहे, गर्दी तरी भरपूर झाली आहे, त्यामुळे आम्ही आज जाऊन दर्शन घ्यायणार नाही. आम्ही फक्त बाहेरून मुखदर्शन घेतले आणि आता आम्ही परत इथून निघणार. पण मंदिर खरोखर सुंदर आहे. तर आता चामुंडेश्वरी टेम्पल करून आम्ही दुपारचे 1:30 वाजता या झू मध्ये आलोय इथल्या म्हैसूरच्या. तर हा झू ह्या साऊथ इंडियातला सगळ्यात मोठा झू आहे हा. आणि इथं हा सगळा मॅप दिलाय त्यांनी, तिथून स्टार्टिंग पॉइंट. आणि बराच मोठा झू आहे, जवळजवळ 2 तास तरी हे फिरायला लागणार आहेत. तर आता आम्ही या झू मध्ये एंट्री केली दुपारी 1:30 वाजता. लास्ट टाइम काय झालं माहितीये, आम्ही एक 20 वर्षापूर्वी आलेलो मित्र. तर काय झालं, तर एक माझे फ्रेंड होते, ते असं हे ग्रिल असते ना ह्याच्यापेक्षा असं आत जाऊन उभारले त्यांनी. एक सिक्युरिटीसाठी हे असं ग्रिल असते बघ, हे इथं आहे बघ. तर त्याच्या आत जाऊन उभारले आणि तिथं काय झालं, तो टायगर होता का नाही, तो एकदम असा समोर एकदम झडप मारल्यासारखा आला. आणि त्यांनी मध्ये हे होतं, पार्टिशन होतं, पण ते लक्षात आलं नाही, ते आपल्या अंगावरच येतोय असं वाटलं. आणि त्यांनी ढेंग टाकून पाय पलीकडे टाकला. असल्या जोरात पॅन्ट फाटली त्यांची. टारची आवाज आला, तो वाघ राहिला. सगळेजण याच्या पॅन्ट कडेच बघायला. तर मगाशी मी सांगितलेलं का नाही, हे ग्रिल आहे, ह्याच्या आत जाऊन इथं उभारलेला तिथं. आणि तो तसा तिकडनं पळत आला आणि ह्याच्यावरनं उडी मारली. रगन पॅन्ट बघ, रायनो.
खडकं अरे पर गेंडाच ना. काय साईज आहे रे? झेब्रा. झेब्रा म्हणजे ते पट्टे असलेलं घोडाच की. सेम घोड्यासारखाच आहे की. डॉंकी सारखा नाही घोड्यासारखा. डॉंकी आई म्हटली बघ घोडा आणि डॉंकीचं मिक्सर म्हणजे झेब्रा. म्यूल घोडा. बघ सांबार आहे तिथं. आपण सांबार कुठे बघितलेले? काल इडली खाताना. तर आत्ता झू करून संध्याकाळचे 4:30 वाजता आम्ही हा म्हैसूर पॅलेस बघायला आलोय आणि हा म्हैसूरचं मेन अट्रॅक्शन हा पॅलेस आहे. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:15 आणि जवळपास आमची ट्रिप आता सगळी संपलेली आहे. शेवटचा पॉइंट होता म्हैसूर पॅलेस, तो सुद्धा बघून झालाय आणि आता आम्ही संध्याकाळी बेळगाव ट्रेनला बसणार आणि डायरेक्ट कोल्हापूर आणि जवळपास सगळी ही ट्रिप संपलेली आहे. खूप छान मजा आली. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया. बाय बाय.